नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नितीन शेळके सर, द्रोणाचार्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून आपण कोडिंग डिकोडिंग या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत। IBPS पॅटर्न प्रमाणे टेट परीक्षेला कोडिंग डिकोडिंग या टॉपिकवरती भरपूर प्रश्न विचारलेले आहेत। त्यापैकी काही क्वेश्चनचा आपण या व्हिडिओमधून अभ्यास करणार आहोत। कोडिंग डिकोडिंगमध्ये भरपूर प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात। यामध्ये एका अक्षरासाठी दुसरं अक्षर असा एक प्रकार असतो, अक्षर अंक संबंध असा एक प्रकार असतो, अक्षर त्याच्यासाठी चिन्ह वापरलेलं असतं, अशा प्रकारे कोडिंग केलेलं असतं, किंवा शब्द एका शब्दासाठी दुसरा शब्द वापरून कोडिंग तयार करणे हा एक प्रकार असतो, वाक्य एका वाक्यासाठी दुसरं वाक्य यूज करून कोडिंग बनवलं असतं। या सर्व व्हरायटीच्या क्वेश्चनचा समावेश या टॉपिकमध्ये होतो। तर त्यापैकी एक टाईप आपण आजच्या व्हिडिओमधून अभ्यासणार आहोत, अक्षर संकेत। यामध्ये एका अक्षराऐवजी अल्टरनेट दुसरं अक्षर यूज केलेलं असतं आणि कोडिंग तयार केलेलं असतं, जे आपल्याला डिकोड करायचं असतं। जर आपल्या लक्षामध्ये काय पद्धत वापरली, कोणत्या पद्धतीने कोडिंग केलं हे जर लक्षात आलं तर आपल्याला हा मार्क सहज मिळून जातो। मग यासाठी आपल्याला जे कोडिंग करण्याचे टाइप्स आहेत, कोणत्या प्रकारे कोडिंग केलं जाऊ शकतं, ह्या सगळ्या टाइप्सचा अभ्यास असणं गरजेचं आहे। जर आपल्याला एका विशिष्ट प्रकारचा प्रश्न माहिती असेल, आपल्या सोडवण्यात गेलेला असेल, आपण जर त्याची प्रॅक्टिस केलेली असेल, तर त्या प्रकारचा प्रश्न जर पुन्हा आपल्या समोर आला तर आपल्या तो चटकन लक्षात येतो। या व्हिडिओमधून आपण IBPSने अलीकडच्या काळात वेगवेगळ्या परीक्षांमध्ये अक्षर संकेत या प्रकारावरती विचारलेले वेगवेगळे प्रश्न अभ्यासणार आहोत। हे जर प्रश्न तुम्हाला सर्व सोडवता आले तर या प्रकारचा क्वेश्चन तुमचा पक्का आहे, या प्रकारचा मार्क तुम्हाला नक्की मिळेल असं समजायला काही हरकत नाही। आपण प्रश्नांना सुरुवात करूया। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांना क्लासेसमध्ये टेट परीक्षेसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन बॅचेस जॉईन करायचे आहेत, त्यांच्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने बॅचेस उपलब्ध आहेत। संपूर्ण सिलेबस आपण लाईव्ह कव्हर करणार आहोत। त्याचप्रमाणे प्रत्येक टॉपिकवरती टॉपिक टेस्ट घेणार आहोत, त्याच्या PDF नोट्स देणार आहोत, त्याचप्रमाणे 200 मार्कांच्या टेस्ट देखील घेणार आहोत। तर अशी परिपूर्ण बॅच आपल्यासाठी उपलब्ध आहे। जे इच्छुक विद्यार्थी आहेत त्यांनी या नंबरवरती संपर्क करायचा आहे। आपण प्रश्नांना सुरुवात करत आहोत। तर चला पहिला प्रश्न घेऊया। एका सांकेतिक भाषेत पॉज हा शब्द OBVTD असा लिहिला जातो, शिफ्ट हा शब्द RIJGS असा लिहिला जातो, तर त्याच सांकेतिक भाषेत थिंक हा शब्द कसा लिहिला जाईल। आता यासाठी आपण काय करूया, हे शब्द एकदा व्यवस्थित लिहून घेऊया, म्हणजे आपल्याला समजून घ्यायला सोपं जाईल। PAUSE पॉज शब्द कसा लिहिला, OBVTD असा लिहिला। त्याचप्रमाणे काय बोललं, शिफ्ट SHIFT शिफ्ट हा शब्द RIJGS असा लिहिला। तर याच भाषेत आपल्याला काय करायचंय, थिंक हा शब्द लिहायचा आहे, THINK थिंक हा शब्द लिहायचा आहे। तर आता यासाठी आपलं पहिलं काम काय, तर यामध्ये काय कोडिंग केलं हे फाइंड आउट करणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे। आणि जे तुम्ही शोधलंय ते बरोबर आहे का हे इथे आपण कन्फर्म करणार आहोत आणि तोच फॉर्म्युला पुढे अप्लाय करणार आहोत। तर पाहूया काय कोडिंग केलंय ते। सपोज P आणि O, तर O अगोदर आहे, म्हणजे P पासून O कडे जायचं म्हणजे मला -1 असा सिक्वेन्स करावा लागेल। P च्या मागचं अक्षर O, -1 लिहिलं तरी चालेल, म्हणजे एक मागे। नंतर AB हे तर पुढं झालं, +1 म्हणूया या ठिकाणी, A चा B झाला +1, ओके। त्यानंतर UV हे पण प्लस आहे। आता बऱ्याच वेळा आपल्याला असं लक्षात येतं 1 -1 प्लस आपण असं ॲज्युम करून चालतो, पण जे असेल ते तुम्हाला आधी फाइंड आउट करायचे। पहिल्यांदा मायनस आहे, इथं प्लस आहे, इथं प्लस आहे। ST इथं पण प्लसच आहे, +1। आता EF नाही तर D आहे, म्हणजे हे -1 आहे, -1। म्हणजे बघा काय झालं, पहिल्या ठिकाणी मायनस, नंतर प्लस, प्लस,
प्लस मायनस अशा प्रकारचा सिक्वेन्स आलेला आहे. हाच आहे की पुढे एकदा कन्फर्म करूया. तर आर एस म्हणजे एसच्या पाठीमागे आर म्हणजे हे मायनसचा सिक्वेन्स बरोबर आहे -1. ठीक आहे. त्यानंतर एच आय बरोबर आहे +1, आय जे +1, एफ जी +1 आणि टी एस टी. ओके, टी यू नाही तर एस टी म्हणजे -1. आता आपल्या लक्षात आलेलं आहे की पहिला आणि शेवटचा अक्षरला एक पाठीमागचा अक्षर घेतलेला आहे आणि मधले जे 3 अक्षर आहेत त्यांच्या पुढचा अक्षर घेतला आहे. तर आपण पहिल्यांदा काय करूया, याच फॉर्म्युलाने सपोज लिहून घेऊया. पहिल्यांदा मायनस, शेवटी मायनस आणि त्या ठिकाणी प्लस 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 आणि सगळीकडे 1 1 1 1 1 -1 +1 या पद्धतीने. तर आता टीच्या मागे जावं लागेल आपल्याला. तर एस टी, तर मी या ठिकाणी एस घेतला. एचच्या पुढे एच आय, आयच्या पुढे आय जे, एनच्या पुढे एन ओ, केच्या पाठीमागे जे के म्हणजे जे पाहिजे या ठिकाणी. तर एस आय जे ओ जे असा आपल्याला पर्याय पाहिजे आहे. एस आय जे ओ जे म्हणजे हा ऑप्शन नंबर 2 हे याचं उत्तर आहे. सिंपल आहे, प्रॅक्टिस पाहिजे. हे आत्ता IBPSला विचारलेला क्वेश्चन आहे. सेम क्वेश्चनची प्रॅक्टिस करायची आपल्याला. भरपूर टाईप्स असतात, प्रत्येक एक्झाम्पल म्हणजे नवीन टाईप म्हणता येईल. आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन असा, एका सांकेतिक भाषेत आयडियाज हा शब्द असा लिहिला. मी लिहून घेतो, तुम्ही वाचल्याबरोबर आपण लिहून पण घेऊया. IDEAS, आयडियाज हा शब्द HEDBR, HEDBR असा लिहिला जातो. वूड हा शब्द WOULD, वूड हा शब्द FIPI, TMC असा लिहिला जातो. तर त्या भाषेत राईट हा शब्द कसा लिहिला जाईल? RIGHT, राईट हा शब्द कसा लिहिला जाईल? सेम आहे, मी पटकन लिहून घेतलं, वाचून लिहिण्याऐवजी लगेच लिहून घेतलेलं आहे. आता आपल्याला पटकन याचा आत्ताच्या सारखं फास्ट शोधायला सुरू करायचं. भरपूर प्रकार असतात, जर तुम्ही लवकर सुरू केलं तर काहीतरी लवकर तुम्हाला पटकन उत्तर सापडेल. आता या ठिकाणी बघा, HI म्हणजे आयच्या पाठीमागे जायचं आहे. -1 आहे या ठिकाणी, कलर वेगळा घेतो. -1 आयच्या पाठीमागे H एकच आहे. त्यानंतर DE हे +1 आहे, डीच्या पुढे. आता इथं परत D पाठीमागे म्हणून -1. AB हे झालं +1 आणि RS म्हणजे हे झालं -1. या ठिकाणी आपल्याला अल्टरनेट सिक्वेन्स आला आहे. अल्टरनेट म्हणजे कसं, मायनस प्लस मायनस प्लस मायनस म्हणजे -1 +1 -1 +1 असा अल्टरनेट सिक्वेन्स आला आहे. हे जे आपण शोधलेलं आहे हे एकदा थोडंसं कन्फर्म करूया पुढे. हे पहा, इथं पहिल्यांदा मायनस आहे का? हे पहा, VW बरोबर आहे म्हणजे या ठिकाणी -1 घेतला. ओके, OP +1 घेतला. ओके, TU -1 आहे. ओके, LM +1 आहे. CD -1 आहे. ओके, मग आता तुम्हाला काय काम करायचं आहे? आता कन्फर्म झालं तर आपल्याला काय करायचं? मायनस प्लस असा सिक्वेन्स आहे. 1 1 आहे, मायनस प्लस मायनस प्लस मायनस सगळीकडे एक एकच आहे, त्यामुळे ते काही लिहायची आवश्यकता नाही. आरच्या मागे QR. ओके, IJ पुढे गेलो आहे नंतर. Gच्या मागे FG, Hच्या पुढे HI, Tच्या मागे ST म्हणजे QJ FIS असा पर्याय आपल्याला पाहिजे. QJ FIS. तर ऑप्शन नंबर 4 हे याचं उत्तर येणार. इतका साधा प्रकार आहे. तर प्लस मायनस या प्रकाराचा सराव आहे आपल्याला. तर सेम प्रश्न, हाच प्रश्न असा IBPSला विचारला आहे, म्हणजे काही खास अवघड कसा क्वेश्चन काय विचारलेला नाही आहे. जाऊया पुढील प्रश्नाकडे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. एका सांकेतिक भाषेत टॉनिक हा शब्द असा लिहिला, स्केल हा शब्द असा लिहिला, तर त्याच भाषेत PLANK हा शब्द कसा लिहिला जाईल? ठीक आहे ना. तर वाटल्यास समोरासमोर लिहितो मी. TONIC टॉनिक हा शब्द कसा लिहिला आपल्याला? CINOT
SCALE असा लिहिला. त्यानंतर स्केल SCALE स्केल हा शब्द कसा लिहिला ACELS असा लिहिला. तर त्या सांकेतिक भाषेत आपल्याला काय करायचं आहे PLANK हा शब्द कसा लिहिला जाईल हे सांगायचं आहे. ठीक आहे, चला तुम्ही प्रयत्न करा. पाहूया यामध्ये काय सिक्वेन्स वापरला आहे. ठीक आहे, आता बऱ्याच लोकांना काही गोष्टी लक्षात आल्या असतील. आपण एका विशिष्ट टाईपचं उदाहरण सोडवलं असतं आपल्याला वाटतं तसंच आहे. सपोज मी काय केलं पहा, मला असं काही गोष्ट दिसल्या पहा C तसाच आहे INOT. मला असं वाटलं की काय झालं लास्टला फर्स्ट घेतलेला आहे. अशा प्रकारचा सिक्वेन्स या ठिकाणी असावा असं मी डोक्यात घेतलं. माझ्या या नियमाने इथं काय व्हायला पाहिजे होतं, इथं सुरुवात अशी व्हायला पाहिजे होती E नंतर L नंतर A, पण असं तर काही झालं नाही. मग मला हा जो काही छान सापडलेला पॉईंट आहे हा मला सोडून द्यावा लागतो. त्यानंतर आणखी काय शोधलं, मला एवढं मात्र नक्की कळालेलं आहे. काय कळालेलं आहे तर हे जे अक्षर आहेत कोणते TONIC, इथं पण तेच अक्षर आहे TONIC. अक्षर सेम आहेत, त्याचे काहीतरी स्थान काहीतरी लोकेशन चेंज झालेलं आहे. ते कोणत्या कोडने चेंज केलं हे फाइंड आउट करणं आपलं काम आहे. या ठिकाणी बघा SCALE इथं कुठंतरी S आहे, C आहे, A आहे, L आहे, E आहे, हे शब्द आहे. म्हणजे माझं उत्तर याच अक्षराचं असेल. परंतु हे नेमकं कशा पद्धतीने कोडिंग केलं आहे हे लक्षात यायला पाहिजे. ठीक आहे, तुम्ही शोधला असेल, मी उत्तर सांगतो. तर या ठिकाणी आपण जो पहिला कोड केला होता तो आला नाही. मग आणखी काय असू शकतं बरे, तर या ठिकाणी बघा एक सिंपल अतिशय सिंपल इथं टाईप वापरलेला आहे, फॉर्म्युला वापरला आहे अल्फाबेटिकल ऑर्डर. अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे काय बघा, आपण काय केलं ABCDच्या क्रमाने यांना फक्त आपण राईट केलेलं आहे. मग आता हे जे TONIC यातील जे शब्द आहेत यात आपण अल्फाबेटिकली कोण पहिला येतो तर ABC पहिला येतो. DEFGHIJKLMNOPQRST म्हणजे यांना अल्फाबेटिकल ऑर्डरने मांडलेला आहे. हा दुसरा यामध्ये एक आयडिया दुसरा कोड या ठिकाणी वापरलेला आहे. तो आपण या ठिकाणी कॅरी करून पाहूया. बरोबर आहे का? मी तुम्हाला सांगितलं होतं पहिल्यात जे सापडलं ते दुसऱ्यात व्हेरीफाय करायचं. नाहीतर तुम्ही तसंच जर पहिल्यावरून तिसऱ्या पॉईंटकडे उडी मारली तर उत्तर चुकू शकतं. ठीक आहे ना. मग आता या ठिकाणी बघा SCALE यातलं पहिल्यांदा आला A बरोबर, BC DE FGHIJKLMNOPQRS म्हणजे बरोबर अल्फाबेटिकल ऑर्डरने मांडलेला आहे. आता एकदा तुम्हाला यातला क्लू समजला, यातला कोड समजला की पुढचं एकदम सोपं आहे. तर यामध्ये कोण येईल पहिल्यांदा A आला ABCDEFGHIJK K नंतर LMNOP तर AKLNP ऑप्शन 3 हे याचं उत्तर आहे. अल्फाबेटिकल ऑर्डरने याचं उत्तर निघालेलं आहे. पहा तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं काम सगळे टाईप्स तुमचे अभ्यासून झालेच पाहिजे तरच ते लक्षात येणार. हा जो सगळ्या काही लोकांसाठी एकदम सिंपल टाईप आहे तोच टाईप काही लोकांसाठी डोकेदुखी आहे. म्हणजे फरक काय झाला, ज्यांनी या टाईपचा सराव केला त्यांच्यासाठी हे खूप सोपं आहे. ज्यांनी या टाईपचं उदाहरण सोडवलं नाही त्यांच्यासाठी हे भयंकर उदाहरण आहे. हे प्रत्येक उदाहरणाच्या बाबतीत असंच राहील. जाऊया पुढील क्वेश्चनकडे पाहूया. हा टाईप पुढचा तुमचा झाला की काय. एका सांकेतिक भाषेत ड्रिंक हा शब्द असा लिहिला जातो, BLOTS ब्लॉट्स हा शब्द RSNK असा लिहिला जातो. तर हनी हा शब्द कसा लिहिला जाईल. DRINK हा शब्द कसा लिहिला, JMHQC असा लिहिला जातो. त्याचप्रमाणे BLOTS हा शब्द कसा लिहिला गेला, RSNKA असा लिहिला जातो. तर त्याच भाषेत हनी शब्द कसा, हनी इकडे लिहितो मी HONEY हा शब्द कसा लिहिला जाईल हे आपल्याला शोधायचं. ठीक आहे. तर आता आपण तुम्ही विचार केला असेल
आता या ठिकाणी जनरली आपण असा विचार करतो यातलं पहिलं अक्षर यातलं पहिलं अक्षर, परंतु इथं परत एक वेगळा सिक्वेन्स वापरलेला आहे. तर काय आहे ते आता जस्ट आपला जो मागच्या उदाहरणात जो अप्लाय झाला नव्हता तो इथे अप्लाय होतोय. म्हणजे बघा जे के वरून जे शोधलाय अर्थात, म्हणून आपण असं मायनसमध्ये जाऊया. इकडून बाण करतो मी, म्हणजे कसं -1. ओके, केच्या पाठीमागं जे, एनच्या पाठीमागं एन, ओके, HI -1, ओके, QR -1, DC -1, म्हणजे सगळे -1 आहेत पाठीमागे. ओके, म्हणजे बघा एसच्या मागे R, टीच्या मागे S, ओच्या मागे N, एलच्या मागे K आणि बीच्या मागे ए. तर तुम्हाला हेच काम करायचं आहे याच फॉर्म्युलेने. तर आता काय करायचं, याच्या पाठीमागचे अक्षर सांगायचे. वायच्या पाठीमागं XY म्हणून इथं X येईल, ईच्या पाठीमागे D, एनच्या पाठीमागे M, ओच्या पाठीमागे NO म्हणजे N येईल या ठिकाणी, एचच्या पाठीमागे GH म्हणजे G येईल, म्हणजे XDMNG. असं कुठे आहे, XDMNG. ऑप्शन नंबर 3 मध्ये आपलं उत्तर मिळत आहे. तर हा एक टाईप असतो जो आपल्याला विचारला जातो कायम. आता या ठिकाणी सर्व ठिकाणी -1 असा सिक्वेन्स वापरलेला आहे. या ठिकाणी +1 असू शकतो, -1, -2, -3 किंवा 1, 2, 3, 4 असाही असू शकतो. जसं उदाहरण येईल त्या पद्धतीने आपल्याला ओळखायचं आणि तोच कोड कंटिन्यू करायचा आहे. जाऊया पुढील क्वेश्चनकडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, एका सांकेतिक भाषेत गिवन हा शब्द असा लिहिला जातो, तर त्या सांकेतिक भाषेत शार्क हा शब्द कसा लिहिला जाईल. सिंपल दिसतोय हा, पण पाहूया काय होईल. GIVEN हा शब्द कसा लिहिला, MD VJH असा लिहिला, तर त्या सांकेतिक भाषेत शार्क SHARK हा शब्द कसा लिहिला जाईल. असा एक सिंपल प्रश्न आपल्या समोर आहे, आपण शोधूया. पहा इथं परत आत्ताच सारखा सिक्वेन्स जरा वाटतोय मला. डी आणि याच्यापेक्षा NM मध्ये जरा सारखेपणा वाटायला लागलेला आहे. तर NM म्हणजे एनच्या पाठीमागे N म्हणजे वायनं -1 केला, ईच्या पाठीमागे D म्हणजे -1 केला D. फी बघा आता इथं -1 झाला. मला जनरली वाटलं होतं की सगळंच -1 असेल. पहा तुम्हाला सांगतो, एक अक्षर शोधून आंधळ्यासारखं लगेच उत्तर लिहायचं नाही. आता या ठिकाणी व्हीच राहिला. आता मी मुद्दाम पाहिलं माझ्याकडून लिहायचं चुकलंय का, तर ही व्ही दोन्ही कॉमन आहेत. म्हणजे व्ही मध्ये कितीचा फरक झाला, 0. एनच्या पाठीमागे M, ईच्या पाठीमागे D, व्हीच राहिला म्हणजे 0, पाठीमागे नाही पुढे नाही. त्यानंतर IJ इथं परत चेंज झाला, इथं प्लस झाला, इथं +1 झाला आणि GH हे देखील +1. पहा जरा वेगळा सिक्वेन्स आहे. पहिल्यांदा -1 -1 0 +1 +1 असा सिक्वेन्स आहे. ओके, एक सोडू समजा पहिलं किंवा हे पहिलं अक्षर शोधलं आणि त्याच्यावरूनच सगळ्याचं असंच असावं असा अंदाज करायचा नाही. सगळे अक्षरं टॅली करायचे किंवा अल्टरनेटमधले अक्षरं टॅली करायचे आणि मग आपला रूल फायनल करायचा. नाहीतर एकदम सिंपल क्वेश्चन आपला चुकू शकतो. तर आता आपलं ठरलेलं आहे की पहिल्यांदा मायनस नंतर 0 आणि प्लस. तर केच्या पाठीमागचं अक्षर आपल्याला शोधायचं आहे. केच्या पाठीमागे काय येईल, JK. ओके, जे घेतला. आरच्या पाठीमागे QR. हे दोन -1 झाले. ठीक आहे ना. आता आपल्याला ए तसाच लिहायचा आहे. तिसरं अक्षर काय 0 फरकाने लिहायचं होतं आपल्याला. त्यानंतर आता +1, H नंतर I लिहायचा, I हे +1 झाला आणि S नंतर T घ्यायचा आहे +1. ओके, मग आपलं काय झालं, JQAIT आहे का उत्तर, JQAIT. तर असं उत्तर आलं. ठीक आहे. ओके, ज्या लोकांनी सोडवलं असेल तर त्यांना लक्षात येईल हा प्रश्न फसवा प्रश्न आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. एका सांकेतिक भाषेत वीक हा शब्द असा लिहिला. आता थोडेसे साईन वापरलेत, अंक वापरलेत, म्हणजे अवघड झाला असं काही समजायचं नाहीये. एकदा आपण अभ्यास करूया, तुम्ही सोडवायला लागा. WEAK हा वीक हा शब्द लिहिलेला आहे. 4 त्यानंतर $9 अँड असा लिहिला जातो.
REST रेस्ट हा शब्द REST रेस्ट हा शब्द लिहिला $7 त्यानंतर 8 आणि हॅश असा लिहिला. तर अजून हे लिहिलं आहे WREK हा तिसरा पण शब्द दिला. WREK हा शब्द कसा लिहिला $4 and 7 4 त्यानंतर घेतला डॉलर त्यानंतर घेतला अँड आणि 7 असा लिहिला. तर त्याच सांकेतिक भाषेत KEWRA हा शब्द कसा लिहिला जाईल असा एक सिंपल क्वेश्चन विचारलेला आहे. तर शोधूया आपण. आता यामध्ये आपण भरपूर मेथड अभ्यासत असतो. यामध्ये कॉमन काढायची एक मेथड असते. तर कॉमन काढण्याची आवश्यकता आहे का एकदा फाइंड आउट करूया. ठीक आहे. तर सुरुवातीला आपल्याला असं शोधायचं आहे की यामध्ये असं सिंपल आहे का, म्हणजे काय की एका पहिल्या अक्षराला पहिलं साइन किंवा पहिलं अंक असं यूज केलेलं आहे का हे एकदा कन्फर्म करायचं. ठीक आहे ना. तर मी या ठिकाणी पहा ई हा माझा इथे 2 नंबरला आहे, इथे 2 नंबरला आहे, इथे 3 नंबरला आहे. तर मला या तिन्ही ठिकाणी जर सेम साइन जर मला मिळालं तर मी जनरली अंदाज करेल की हे सारखं आहे, म्हणजे पहिल्या अक्षराला पहिला अंक. आता इथं ई 2 नंबरला आहे डॉलर आहे, बरोबर वाटलं. ई 2 नंबरला डॉलर बरोबर. इथं 3 नंबरला इथं अँड आलं, म्हणजे सिक्वेन्स आहे असं नाही. मग आता आपण तरी सुद्धा शोधू शकतो. पण आता आपल्याला काय करायचे, खूप सारे शॉर्टकट वापरल्याशिवाय आपल्याला स्पीड येणार नाही. आता मी काय करतो बघा, या ठिकाणी शब्द आहे KEWRA एवढे सगळे शोधून लिहायचेत मला. तर मी जेव्हा असं याचं थोडंसं ऑब्झर्वेशन केलं तर मला इथं WEAK हे शब्द दिसले. यामध्ये W दिसला, E दिसला, A दिसला आणि K दिसला. म्हणजे फक्त मला एकच शब्द नवीन दिसला, कोण, R. जर मला R फाइंड आउट करता आला तर मी ह्या सगळ्या साईनमध्ये R ॲड करून देईल आणि मला पर्यायातून उत्तर मिळून जाईल, बरोबर की नाही. किंवा आपल्याला सगळं तर शोधता येतंय, म्हणजे तुम्हाला शोधता येत नाही असं नाही मला म्हणायचं. आपण सगळं शोधू शकतो, पण आपलं असं जर विचार केला तर आपला वेळ नक्कीच वाचेल. मग आपण काय करूया, R शोधूया. ठीक आहे ना. तर पहिल्यांदा आपण ई तर लगेच आत्ताच काम केलं होतं म्हणून ई शोधूया. 1 2 3 तिघांमध्ये एकच अक्षर कॉमन आहे आणि तिघांमध्ये $, म्हणजे ईचं मिनिंग झालं आपलं डॉलर. ओके, हे फाइंड आउट केलं आपण. पण आपल्याला ॲक्च्युअल काम आहे R शोधायचं. तर आता पहा R 2 ठिकाणी आहे, हे पहा या ठिकाणी दुसऱ्यामध्ये R आहे आणि तिसऱ्यामध्ये R आहे. तर Rच एकटा कॉमन आहे का बघूया. REST WREK. तर यामध्ये 2 अक्षर कॉमन आहेत, RE. तर साईनमध्ये कोण कॉमन आहे, साईनमध्ये यामध्ये डॉलर एक कॉमन आहे आणि 7 कॉमन आहे. तर बघा आपण डॉलरचं काय कोडिंग केलेलं आहे, डॉलरचं कोडिंग केलं ई. डॉलर म्हणजे ई, मग R म्हणजे झाला 7, R म्हणजे झाला 7, म्हणजे R साठी मी घेतलं 7. ठीक आहे. आता यामध्ये सिक्वेन्स नाही, म्हणजे उत्तरात पण सिक्वेन्स असावा अशी आवश्यकता नाही, फक्त ते साइन पाहिजे. आणि मग बाकी WEAK हे सगळे शब्द इथे आहेत. WEAK मग हे सगळे आले पाहिजे. म्हणजे काय आलं पाहिजे, हे पास आलं पाहिजे आपल्याला. याला फक्त काय ॲड झाला पाहिजे, 7 असा पर्याय बघा. 4 पाहिजे, 9 पाहिजे, डॉलर पाहिजे, अँड पाहिजे, 7 पाहिजे. तर कुठं आहे का आपल्याकडे 497 डॉलर अँड अँड. हे पाहिजे 4 आहे, 9 आहे, 7 आहे, डॉलर आहे, अँड आहे. तर हे आपलं उत्तर आहे. तर बाकीच्यामध्ये इथं हॅशची आपल्याला इथे आवश्यकता नाही आणि म्हणून मी घेतला पर्याय क्रमांक 4. आता तुम्ही या पद्धतीने भरपूर आपण प्रत्येक अक्षराचं कोडिंग काढू शकतो. ते आपण काढणार आहोत. आपण शब्द वाक्यामध्ये वारंवार ते काढत असतो. पण जर इथं जर आपल्याला फक्त 7 शोधून जर अख्खं उत्तर मिळत असेल तर आपण त्याचा त्रास घ्यायला नको. म्हणजे आपण कमी वेळेमध्ये याचेच जे काय 2-3 सेकंद वाचतील ते आपण पुढच्या क्वेश्चनसाठी यूज करू शकतो. जाऊया आपण पुढच्या क्वेश्चनकडे. एका सांकेतिक भाषेत ट्रम्प हा शब्द SUTK1 असा लिहिला तर त्या सांकेतिक भाषेत FIRED हा शब्द कसा लिहिला जाईल. ठीक आहे, आपण सोडवायला सुरुवात करूया. लिहून घेतो मी अगोदर प्रश्न.
TRUMP, TRUMP हा शब्द कसा लिहिला? SUTQN असा लिहिला. तर त्या सांकेतिक भाषेत आपल्याला काय शोधायचं आहे? FIRED, फायर्ड, FIRED हा शब्द कसा लिहिला जाईल हे आपण इथं फाइंड आउट करणार आहोत. तर आता बघा, वेगवेगळे सिक्वेन्स, भरपूर सिक्वेन्स, जितके तुम्ही अभ्यास कराल तितकं तुम्हाला ते पटापट लक्षात येईल. आता यामध्ये काय आयडिया वापरली बघा. तर या ठिकाणी RS अशी आयडिया वापरली. RSTU बघा, इथं समोरासमोर असेल म्हणजे क्रॉस घेतले. RSTU इथं पण बघा PQMN म्हणजे पुढचे घेतले. ठीक आहे ना. आता U आणि T, तर TU म्हणजे पाठीमागचा घेतला TU. तर मी या पद्धतीने साइन केलं, असंच पुढं लिहिलं तर आपल्याला लगेच उत्तर येऊन जाईल. तर IJ FG DE EF आणि इथून उलट बाण होता, R च्या मागे कोण? QR. तर JG QEF, JG आहे, QFE आहे. ओके, JGQEF या ठिकाणी ऑप्शन 1 मध्ये आपल्याला हे उत्तर मिळत आहे. तर या पद्धतीची या ठिकाणी कोडिंग आहे. तुम्हाला ज्यांना हे नवीन क्वेश्चन असेल त्यांनी असे बरोबर रेषा ओढून असं वेगळा क्वेश्चन दिसला की तो आपल्या वहीमध्ये आला पाहिजे. जास्त टाईप्स नाही आहेत, परंतु त्या टाईप नवीन दिसला की तो आपल्या वहीमध्ये व्यवस्थित लिहून झाला पाहिजे. परत तसा क्वेश्चन आपल्या समोर आला की हा प्रकार असतो हे आपल्याला चटकन लक्षात येतं. ठीक आहे, जाऊया पुढील क्वेश्चनकडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एका सांकेतिक भाषेत बेक हा शब्द असा लिहिला. ठीक आहे, आपण लिहून घेऊया याच्याबरोबरच. BAKE बेक हा शब्द 3@7 असा लिहिला जातो. BIND हा शब्द 3, 4, 2 and % असा लिहिला जातो. तर त्याच भाषेत DEAN हा शब्द कसा लिहिला जाईल? DEAN हा शब्द कसा लिहिला जाईल? ठीक आहे, तर हा शब्द क्वेश्चन मला जरा सिंपल वाटायला लागला. हे पहा, DEAN याच्यातलंच वर्ड आहेत, सिंपल आहे. आता आपलं पहिलं काम सिक्वेन्स आहे का फाइंड आउट करणे. सुरुवात करूया. B आहे, 3 आहे, 3 आहे, म्हणजे सिक्वेन्स असल्यासारखं वाटतंय. आणखी काही कॉमन दिसतंय का पाहूया. तर AKEIND काहीच कॉमन नाही आहे, म्हणजे मोस्टली सिक्वेन्स आहे, कारण 2 अक्षरं समान, 2 अंक समान. मग आता इतका सोपा क्वेश्चन आहे की फक्त तिथलचे त्या नंबरचं चिन्ह उचलायचं आणि समोर लिहायचं. 1 नंबरला D आहे, तर D साठी % येईल आपलं, कारण इथं 4 नंबरला आहे, 4 नंबरला आहे. E इथं लास्टला आहे, त्याच्यासाठी घेतला इकडला लास्टचा, इकडला 7 घेतला. त्यानंतर A इथं 2 नंबरचा आहे, तो झाला @ त्यानंतर राहिला N इथं सेकंड लास्ट आहे, तो झाला 2. तर %7 @2, %7 @2 ऑप्शन नंबर 2 हे याचं उत्तर येईल. तुम्ही म्हणताल इतका सोपा क्वेश्चन येतो का? तर येतो. काही काळजी करायची नाही, सोपे पण येतात, म्हणजे सगळं अवघडच येतं असं काही प्रकार नाही. सोपे पण आहेत, थोडेफार अवघड पण आहेत. तर तुम्हाला सर्व क्वेश्चन प्रॅक्टिसमध्ये ठेवावे लागतील. तर जाऊया पुढच्या क्वेश्चनकडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एका सांकेतिक भाषेत ह्युमॅनिटी हा शब्द असा लिहिला जातो, तर त्या सांकेतिक भाषेत इक्वेशन हा शब्द कसा लिहिला जाईल? लिहूया आपण. ह्युमॅनिटी शब्द लिहूया अगोदर, तुम्ही सोडवायला सुरुवात करा. ह्युमॅनिटी हा शब्द कसा लिहिला गेला? BNVI त्यानंतर ZU आणि JO असा लिहिला. तर त्या सांकेतिक भाषेत इक्वेशन कसा लिहिला जाईल? EQUATION इक्वेशन हा शब्द कसा लिहिला जाईल? तर पहा, कोडिंग काही सापडलंय का? तर यामध्ये काय कोडिंग केलंय ते फाइंड आउट करूया.
हे पहा थोडंसं मला लक्षात यायला लागलेलं आहे. पहा या ठिकाणी असं झालं आहे. पहा ए बी हे जरा असं वाटलं मला. ए बी एम एन, पहा एम नंतर एन, यू व्ही बरोबर एच आय. म्हणजे यांनी काय केले, 4-4चे ग्रुप केले आणि मग आपण जसं डायरेक्ट पहिला आणि शेवटचा आणि पहिला असं करत होतो, तर ते डायरेक्ट करण्याऐवजी 4-4च्या ग्रुपमध्ये केलेलं आहे. तिथं पहा वाय झेड, टी यू, आय जे आणि एन ओ. तर असे 2 ग्रुपमध्ये हा कोडिंग बनवलेला आहे. तर हे आपल्या लक्षात आलं तर पुढचं तुम्हाला हे समजलं म्हणजे याचा काही विषय नाही. तुम्ही अगोदरच याचा प्रयत्न करणे चुकीचं आहे. अगोदर इथं शोधायचं, फाइंड आउट झालं, मार्क्स मिळाला. तर आता इथं काही काम राहिलं, फक्त एचं लिहायचं आपल्याला बी, यू व्ही, क्यू आर ई एफ हे झाले पहिले 4, एन ओ ओ पी आय जे आणि टी यू. तर अशा पद्धतीने बी व्ही आर एफ ओ पी जे यू, बी व्ही आर एफ ओ पी जे यू. ऑप्शन नंबर 2 हे याचं उत्तर राहील. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण अक्षर संकेत यातील काही क्वेश्चन अभ्यासलेले आहेत, जे अलीकडे परीक्षेला विचारले होते. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.